नमस्कार. आज आपल्याला दिशा आणि दशा या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती देणार. कुंडली म्हणजे ज्यावेळेला बाळाचा किंवा आमचा ज्यावेळेला जन्म झाला, त्यावेळेला जे ग्रहमान तयार झाले किंवा ज्यावेळेला जे आकाशात छायाचित्र तयार झाले, ते छायाचित्र म्हणजे आमची कुंडली. आणि दिशा म्हणजे काय? तर वास्तूमध्ये किंवा एखादी इमारत तयार केल्यानंतर किंवा एका जागेमध्ये उभं राहिल्यानंतर सूर्य जिथून उगवतो म्हणजे ते मावळतो आणि त्याची जी परिक्रमा आहे त्यानुसार त्याचं तयार होणारं वलन, त्यानुसार तयार होणार त्याची जी प्रतिमा आहे, त्याच्यानुसार जी तयार होते ती दिशा. आता एखाद्या व्यक्तीला पडलेला प्रश्न, की व्यक्तीच्या जीवनामध्ये जो एखादा प्रॉब्लेम आलेला आहे, तो प्रॉब्लेम पत्रिका बघून करावा का वास्तू बघून करावा? खूप मोठा प्रश्न आहे. तर यासाठी मी तुम्हाला एक निश्चित सांगतो. अनेक लोकांच्या खूप मोठे-मोठे ज्योतिष आहेत, एस्ट्रोलॉजर आहेत किंवा अनेक तज्ञ लोक आहेत. आम्ही या शास्त्राला कधीही त्या लेव्हलपर्यंत समजू शकत नाही, एवढं ते ब्रह्मांडापर्यंत त्याची उंची आहे. आमचे 7 जन्म जरी झाले, तरी 7 जन्मातही हे शिक्षण कमी पडेल, एवढं आमचं शास्त्र ग्रेट आहे. कुंडली ज्या वेळेला तयार होते किंवा जी कुंडली तयार असते, कुंडलीतील हे पहिलं घर आहे, हे दुसरं घर आहे, हे तिसरं घर आहे, हे चौथं आहे, हे 5वं आहे, हे 6वं आहे, हे 7वं आहे, हे 8वं आहे, हे 9वं आहे, हे 10वं आहे, हे 11वं आणि हे 12वं. कुंडलीत 12 भाव असतात, म्हणजे की 12 घरे आहेत. पण त्या घरामध्ये विविध प्रकारच्या राशी बसलेल्या असतात. कुणाच्या पहिल्या घरामध्ये 7 नंबर लिहिलेला असतो, कुणाच्या पहिल्या घरामध्ये वेगळाच नंबर लिहिलेला असतो आणि कुंडली ही अँटी क्लॉकवाईज चालते. ज्या वेळेला इथे 7 आहे म्हणजे इथे 8 येईल, इथे 9 येईल, इथे 10 येईल. हे काय आहे? हे घरं नाही आहेत, तर या राशी आहेत. कुंडलीमध्ये घरं जी आहेत ती फिक्सच आहेत. हे पहिलं घर आहे, हे दुसरं घर आहे. घर कधीही चेंज होत नाही. तिथली राशी चेंज होते. आता जसं की या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये या ठिकाणी 7 नंबरची राशी आहे म्हणजे तुला राशी आहे. या 7 नंबरच्या राशीचा जो लॉर्ड आहे तो आहे शुक्र. म्हणजे की या पहिल्या घराचा जो मालिक आहे किंवा या पहिल्या घराला जो किंवा या पहिल्या व्यक्तीला स्वतःबद्दलचा भाव आहे, या व्यक्तीला प्रेझेंट करणारी राशी कोणती आहे? तर तुला राशी आहे आणि त्याचा ग्रह जो आहे तो शुक्र. आता काही लोक सांगतात की कुंडलीमध्ये अनेक काही बदल करू, अनेक काही करून उपाय करता येतात किंवा त्याच्यावरती अनेक काही करता येते. कुंडली बदलता येते. मी म्हणेल की माझ्या ह्या गोष्टीवरती काही लोक टीका करतील, कमेंट करतील, मला ट्रोल करतील. परंतु मी निश्चित सांगेल, कुंडली कधीही बदलता येत नाही. कारण की आमचे पूर्वज किंवा आमची वृद्ध लोक म्हणायची की बाळाच्या जन्म झाल्यानंतर 5वीच्या दिवशी कुंडली सटवी येऊन बाळाचं भविष्य लिहिते किंवा त्याचं पुढचं आयुष्य लिहिते. ती सटवी इथे न लिहिता ती सटवी म्हणजे ही आहे. एकदा कुंडलीमध्ये जे तुमच्या प्रेझेंट आहे, जे तयार झालेलं आहे, जे भगवंतानं छापलेलं आहे, ते निश्चित आहे. त्याची आम्ही दाहकता कमी करू शकतो आणि ती कोणत्या माध्यमातून? तर वास्तूच्या माध्यमातून. कुंडली कधीही बदलली जाऊ शकत नाही. कुंडलीमध्ये या ठिकाणी जो योग तयार झालेला आहे, या ठिकाणी जी राशी बसलेली आहे, या ठिकाणी जो प्लॅनेट आहे, तो प्लॅनेट आम्हाला त्या पद्धतीने त्याचा रिझल्ट देणार आहे. परंतु कुंडली पाहत असताना मुख्यतः तशा
पाहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे की त्या त्या वेळेला त्या दशेमध्ये काय होणार आहे हे ठरवलेलं आहे आणि ती दशा ओळखून आम्ही जर दिशा निवडली तर जीवन आमचं सफल आहे. उदाहरणार्थ एखादी महिला किंवा एखादा पुरुष त्यानं खूप मोठं वाहन घेतलं, तर तो वाहन मस्त त्याच्याकडे 50 लाखाचं आहे. तर वाहन बघून चालणार नाही, तर रस्ता बघून वाहन चालवावं लागेल. म्हणजे की आम्हाला दशाने सांगितलं, की हे तुझ्या जीवनामध्ये उद्या ही दशा येणार आहे. तुझ्या जीवनामध्ये हे होणार आहे. मग त्याला सावध करण्यासाठी जर आम्ही ती दिशा जर आमच्या घराची बॅलन्स केली, त्या दिशेमध्ये जर आम्ही संतुलन केलं, तर कुंडली ऑटोमॅटिक बॅलन्स. यासाठी पुढच्या ज्यावेळेला आपण कुंडलीबद्दल किंवा वास्तूबद्दल कोर्समध्ये शिकू किंवा समजून घेऊ, त्यावेळेला मी प्रॅक्टिकली आपल्याला सांगेल, की कुंडली आणि वास्तू या दोन्ही कशा एकच आपसमध्ये मॅच आहेत आणि या दोन्ही एकत्र कार्य कशा करतात. व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कोणताही भाव, कोणतंही घर किंवा काहीही करून कुंडलीतला उपाय करूनही कुंडलीतले दोष त्याची तीव्रता कमी करू शकतो, परंतु कुंडलीही बदलू शकत नाही. कारण की हेच आमच्या 5वीच्या वेळेला सटवीनं लिहिलेलं आहे जन्माच्या वेळेला, असं मी म्हणेल. व्यक्तीची कुंडली स्पष्ट सांगत असते, की व्यक्ती या जीवनामध्ये, या वर्षामध्ये, या कालावधीमध्ये, या दिवशी, या केला त्याचं सगळं मूव्हमेंट ठरलेलं आहे. मग त्यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे चांगलं किंवा वाईट हे त्यामध्ये ग्रहित आहे किंवा त्यामध्ये नोंद आहे आणि त्याला बदलायचं असेल तर आम्ही कुंडली बदलू शकत नाही. म्हणून दशा आणि दिशा, ज्या व्यक्तीची दिशा बॅलन्स आहे, ज्या व्यक्तीला जीवनाची दिशा माहीत आहे, त्या व्यक्तीची दशा झाल्याशिवाय राहणार नाही. मग ती पॉझिटिव्ह होईल किंवा निगेटिव्ह होईल. तुमच्या जीवनात जर तुम्ही तुमच्या दिशेचा दशाबरोबर आनंद घेतला, चुकीची दशा आली त्या ती दिशा खराब आहे, तर तसा तुम्हाला आनंद मिळणार, तशी तुम्हाला त्याची सजा मिळणार आहे. त्यामुळे वास्तू शास्त्रामध्ये दिशेला बरोबर दशा महत्वाच्या आहेत. या ठिकाणी प्लॅनेट आहेत. कुंडलीमध्ये कोणते कोणते प्लॅनेट आहेत, तर सूर्य आहे, चंद्र आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, राहू आहे, केतू आहे आणि मंगळ आहे. हे 9 प्लॅनेट, हेच 9 प्लॅनेट आमच्या दिशेमध्ये आहेत. म्हणजे कुंडली आणि वास्तू यामध्ये कुठेही फरक नाही. ज्या वेळेला आमच्या कुंडलीमध्ये सूर्य खराब आहे, याचा अर्थ आमच्या पूर्व दिशेमध्ये प्रॉब्लेम आहे. परंतु याच्या पुढेही अजून ॲडव्हान्स आहे, ते म्हणजे की आमच्या पत्रिकेमध्ये सूर्य कोणत्या भावात बसलाय हेही तितकंच महत्वाचं आहे. आमच्या कुंडलीमध्ये प्रत्येक प्लॅनेट म्हणजे प्रत्येक ग्रह कुठे बसलेला आहे. समजा सूर्य तुमच्या पहिल्याच घरात बसलाय, यानुसार तुमच्या घराची दिशा आणि त्यामध्ये येणारी दशा यावरती तुमचं भविष्य, तुमचं जीवनमान अवलंबून राहणार. यासाठी आपल्याला वास्तुशास्त्र शिकावं लागेल, ज्योतिषशास्त्र शिकावं लागेल. मी आपल्याला खात्री देतो, आपण हा कोर्स केल्यानंतर, हे शिकल्यानंतर आपल्या जीवनामधील इतरांच्या जीवनाचे हे प्रॉब्लेम आपण चुटकीत सॉल्व्ह कराल. धन्यवाद.